कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सृष्टीचा विस्तार कसा झाला हे सविस्तरपणे आपण मागील अध्यायात ऐकले. आता वराह अवताराची कथा ऐकू. अध्याय 13. वराह अवताराची कथा. श्री शुकदेव परीक्षितास म्हणतात, मैत्रेयाच्या मुखातून ही परमपुण्य कथा ऐकून भगवत लीला कथेत अत्यंत प्रेम झाले निर्माण. यामुळे विदुर पुन्हा विचारते. विदुर म्हणतात मैत्रेयांना, स्वयंभू ब्रह्मदेवांचे प्रियपुत्र त्या आदिराज राजर्षी स्वयंभूव मनूचे पवित्र चरित्र ते आपणाकडून ऐकण्या माझी श्रद्धा जागृत. कारण ते होते श्री विष्णू भक्त, ज्यांच्या हृदयात विराजमान श्री मुकुंद चरण. त्या भक्तजनांच्या गुणांचे करणे श्रवण. अनेक दिवसांच्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे हे फल, ऐसे मत विद्वानांचे. श्री शुकदेव परीक्षितास म्हणतात, सहस्त्र शीर्षा भगवान श्री हरीचे चरणाश्रित भक्त विदुर भगवत कथा श्रवणाची विनंती करीत. तेव्हा मुनीवर मैत्रेयांचे अंग होनी रोमांचित. सांगती कथा ते विदुरास. मैत्रेय विदुरास म्हणतात, स्वयंभूव मनू शतरूपासहित जेव्हा ब्रह्मदेवापासून जन्म घेत, तेव्हा नमन करूनी ते म्हणत आपल्या पित्यासी. स्वयंभूव मनू व शतरूपा ब्रह्मदेवास सांगतात, हे भगवन सर्व जीवांचे एकमेव जन्मदाता, त्यांची उपजीविका करणारे पिता, कैसी घडावी सेवा आमच्याकडून आपुली आता, आम्ही आपुले संतान असता. हे पूज्यपाद आपणास करीतो मी नमन. ऐसे योग्य कार्य घडावे आमुच्या हातून, ज्याने कीर्ती सद्गती प्राप्त होऊन लोकपरलोकात महती गाजे. ब्रह्मदेव स्वयंभूव पुत्रांना सांगतात, मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न. आपुले उभयतांचे असो कल्याण. सरळ भावाने आज्ञा करा ऐसे म्हणून आपण आत्मसमर्पण केले. हे वीरा, पुत्रांनी पित्याची पूजा करावी, त्यांची आज्ञा आदरपूर्वक पाळावी, इतरांची ईर्ष्या मात्र टाळावी, हेच सर्वथा योग्य. हे पुत्रा, तू आपुल्या शतरूपा भार्येपासून गुणवान संतती करावी उत्पन्न. श्रीहरीची आराधना करावी सयज्ञान, पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन करताना. माझी मोठी सेवा असे प्रजापालन, आणि तू प्रजापालन करताना पाहून श्रीहरी तुझ्यावर होतील प्रसन्न, हे निश्चित सांगतो मी. यज्ञमूर्ती जनार्दन भगवान, ज्यांच्यावर नाही होत प्रसन्न, व्यर्थ जाती त्यांचे सर्व श्रम, कारण आत्म्याचाच अनादर ते करती. स्वयंभूव मनू म्हणती पित्यास, पापांचा नाश करणारे तात, अवश्य राहीन मी आपुल्या आज्ञेत. परंतु माझे व माझ्या भावी प्रजेचे या जगात राहण्याचे ठिकाण सांगावे. सर्व जीवांचे निवासस्थान पृथ्वीत, तीच बुडाली प्रलयातील पाण्यात. त्या पृथ्वी देवीच्या उद्धारार्थ आपण प्रयत्न करावे. मैत्रेय म्हणती विदुरास, ब्रह्मदेव बराच काळपर्यंत पृथ्वीविषयी होते चिंतित. करती विचार मनात तिच्या सुटकेविषयी. ब्रह्मदेव होते सृष्टी रचित, तेव्हा पृथ्वी बुडाली होती रसातळी पाण्यात. ब्रह्मदेवास केले सृष्टी रचण्या नियुक्त, त्या श्रीहरीनेच मार्ग दाखवावा आता. कैसे बाहेर काढावे पृथ्वीस पाण्यातून, ऐसी ब्रह्मदेवास राहे चिंता लागून. तेव्हा त्यांच्या नाकाच्या छिद्रातून अचानक एक अंगठ्या एवढा वराह शिशु निघाला. पाहता पाहता ब्रह्मदेवांच्या देखत तो अंगठ्या एवढा वराह शिशु झेपावला आकाशात. झाला हत्ती एवढा मोठा क्षणात. केवढी आश्चर्याची गोष्ट ही. विशाल वराह मूर्तीस पाहून तर्क करती भिन्न भिन्न. मरीची आदी मुनीजन, सनकादिक व स्वयंभूव मनूसह ब्रह्मदेव
सुरुवातीस अंगठ्याच्या पेरा एवढा असून क्षणार्धात झाला पर्वतासमान. ब्रह्मदेव पुत्रासह आश्चर्यचकित होऊन दिव्य वराह रूपाकडे पाहती. हे रूप आमुच्या मनास टाकती मोहून, ते निश्चित असे यज्ञपुरुष भगवान. ऐसा विचार करती जेव्हा ब्रह्मदेव व पुत्र मुनीजन, तेव्हा वराह भगवान गर्जना करू लागले. सर्व शक्तिमान श्रीहरी गर्जना करूनी, उमटला त्याचा प्रतिध्वनी दिशा दिशातूनी. ब्रह्मदेव व सर्वश्रेष्ठ ब्राह्मण तो ऐकोनी हर्षभरीत झाले. मायामय भगवान वराहाच्या गर्जनेनं सर्वांची दुःखे नष्ट होऊन, जन तप सत्यलोकातील मुनिगण ते ऐकून पवित्र मंत्रांनी स्तुती करती. जैसे भगवत स्वरूपाचे विस्ताराने वेदात वर्णन, तैसी मुनीश्वरांची स्तुती ऐकून वराह भगवान प्रसन्न होऊन हत्ती सम लीला करीत पाण्यात घुसले. बोला वराह भगवान की जय. हरि ओम तत्सत.